तुम्ही सुद्धा लॅक्मे सीसी क्रीम वापरता पण योग्य शेड निवडता का? नमस्कार मंडळी, मी आहे शुभांगी आणि परत एकदा मराठी ब्युटी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे लॅक्मे सीसी क्रीम वापरून सुंदर असा मेकअप लुक कसा क्रिएट करावा, जो की असेल डेली बेसिस वरती, किंवा तुम्ही लॅक्मे सीसी क्रीम वापरून छान समारंभाचा मेकअप देखील करू शकता. तर हाच एक छानसा मेकअप लुक मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, जो की तुम्ही ऑफिसला, कॉलेजला किंवा डेली लाईफमध्ये कुठेही बाहेर जाताना करू शकता. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे लॅक्मे सीसी क्रीम निवडताना कशा पद्धतीने आपण ती निवडली पाहिजे आणि तुमच्या स्किन टोन नुसार तुमचा योग्य शेड कोणता, आणि हे निवडण्यासाठी मी तुम्हाला खरोखरच मदत करणार आहे. सो तुम्हाला देखील तुमच्या स्किन टोन नुसार तुमचा शेड जाणून घ्यायचा असेल आणि लॅक्मे सीसी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा जो की एकदम नॅचरल दिसेल हे जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात लॅक्मे सीसी क्रीम किंवा कोणतीही सीसी क्रीम म्हणजे काय. तर सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टिंग क्रीम, ज्यामध्ये मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि सनस्क्रीन असेल त्या क्रीमला सीसी क्रीम असं म्हटलं जातं. मुळात काय तर ही 3 in 1 क्रीम आहे, ज्यामध्ये मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि सनस्क्रीन आहे. आणि ही जी क्रीम आहे ती डेली बेसिससाठी एकदम परफेक्ट आहे. एकदम नैसर्गिक ग्लो देते आणि अतिशय परफेक्ट कव्हरेज देते. आणि ही जी क्रीम आहे ती मीडियम टू हाय कव्हरेज देते. आणि याच्या उलट बीबी क्रीम जी आहे ती लाईट वेट कव्हरेज देते. सीसी क्रीम म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊयात की तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार सीसी क्रीमचा जो शेड आहे तो कशा पद्धतीने निवडू शकता. आणि मी हे बोलत आहे लॅक्मे सीसी क्रीम बद्दल. सो आपण शेड जाणून घेऊयात. सगळ्यात सुरुवातीचा पहिला जो शेड आहे तो आहे बीच. हा जो शेड आहे तो फेअर ते लाईट स्किन टोन साठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही खूप जास्त गोऱ्या असाल किंवा थोड्याशा गोऱ्या असाल तर हा जो शेड आहे तो तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. दुसरा जो शेड आहे तो आहे हनी. व्हिटिश किंवा गव्हाळ स्किन टोनच्या जर तुम्ही असाल, म्हणजेच काय तर खूप जास्त गोऱ्याही नाही आणि खूप जास्त सावळ्याही नाही, तर हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन टोन वरती एकदम छान व्यवस्थितपणे सूट होणार आहे. जास्त करून भारतीय स्किन टोन वरती हा जो शेड आहे तो सूट होतो. तर तुम्ही जास्त गव्हाळ स्किन टोनच्या असाल तर हनी हा शेड तुमच्यासाठी परफेक्ट जाणार आहे. तिसऱ्या नंबरचा शेड आहे ब्रॉन्झ. मीडियम ते डस्की स्किन टोन साठी हा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही खूप छान सावळ्या रंगाचा असाल तर हा जो कलर आहे किंवा हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन वरती एकदम परफेक्टली मॅच होणार आहे. सो हा तिसरा शेड होता. त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा शेड आहे आल्मंड. खूप जास्त डीप स्किन टोन साठी हा शेड जो आहे तो बनलेला आहे. तुम्ही सावळ्यापेक्षाही थोड्याशा अजून छान डीप रंगाच्या असाल तर हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन वरती परफेक्ट जाणार आहे. सो हा चौथा शेड होता. लॅक्मे सीसी क्रीम मध्ये मुख्यतः 4 शेड आहेत, जे की मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला काय करायचंय यापैकी मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं त्यानुसार तुमची स्किन टोन निवडायची आहे. कशा पद्धतीने तुमची स्किन टोन आहे ती तुम्हाला निवडायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला शेड घ्यायचा आहे विकत. आणि शेड घेताना तुम्हाला तुमच्या हाताच्या समोरच्या बाजूला इथे तो शेड लावून पाहायचा आहे आणि छान ब्लेंड करून पाहायचा आहे. तो जर तुमच्या हाताच्या समोरच्या स्किनला मॅच झाला तर तो शेड तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे मॅच होतो. हे मी का सांगत आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की तुम्ही कोणत्या स्किन टोन मध्ये येता, तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करून शेड निवडू शकता. आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त कव्हरेज असेल तर तुम्ही ही क्रीम न वापरता फाउंडेशन वापरू शकता. किंवा या क्रीम पेक्षाही जर लाईट वेट तुम्हाला मेकअप हवा असेल तर तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता. मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आणि छान माहिती दिली. आता आपण सीसी क्रीम वापरून एकदम छान नॅचरल असा मेकअप लुक मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे,
जेणेकरून तुम्हाला समजेल की लॅक्मे सीसी क्रीम किंवा कोणतीही सीसी क्रीम कशा पद्धतीने वापरायची. सगळ्यात सुरुवातीला मी माझा चेहरा जो आहे तो फेस वॉशने छान क्लीन करून आलेली आहे. त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मी मॉइश्चरायझर यूज करत आहे फॉक्सटेलचं. मी संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती देखील हे मॉइश्चरायझर व्यवस्थितपणे लावून घेत आहे. त्याच्यानंतर मी लावणार आहे प्रायमर. कारण की कोणताही बेस लावण्यापूर्वी म्हणजेच क्रीम किंवा फाउंडेशन लावण्यापूर्वी आपण जर प्रायमर लावलं तर ते जे फाउंडेशन आहे किंवा कोणतीही क्रीम असू द्या, मग ती बीबी क्रीम असू द्या किंवा सीसी क्रीम असू द्या, ती लावण्यापूर्वी आपण जर प्रायमर लावलं तर आपल्या चेहऱ्यावरती ते छान बसतं आणि एक छान बेस तयार होतो. मी इथे यूज करणार आहे मार्सचं प्रायमर आणि अतिशय छान हे प्रायमर आहे. पोस्ट मिनिमायझिंग आहे. प्रायमर छान सेट झालेला आहे. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे सीसी क्रीम आणि त्यासाठी मी जो शेड घेतलेला आहे, जो माझ्या स्किन टोन वरती व्यवस्थितपणे जातो, तो आहे 01 बीच. हे बघा, एवढंसं मी घेतलेलं आहे इथे. अशा पद्धतीने लावल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने देखील ब्लेंड करू शकता आणि जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर ब्युटी ब्लेंडरने देखील ब्लेंड करू शकता. पण डेली लाईफमध्ये आपल्याकडे जास्त वेळ नसतो, तर मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही हाताने जरी ब्लेंड केलं तरीही चालतं. फक्त अगोदर मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून तुमचा चेहरा जो आहे तो ब्लेंडिंगसाठी एकदम प्रिपेअर होईल. सो मी माझ्या हातानेच हे ब्लेंड करून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड झालेली आहे. ब्लेंडिंग झाल्यानंतर याला सेट करण्यासाठी मी यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मिऑनची ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता. जर कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर तुम्ही साधं लूज पावडर देखील लावू शकता. आपल्या सीसी क्रीमचा जो काही बेस आहे तो छान सेट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा अजून छान जे टेक्स्चर आहे ते दिसत आहे. सो त्याच्यानंतर मी माझे आयब्रो जे आहे ते फिल करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे मॅट लुक द ब्रोबारची आयब्रो किट घेतलेली आहे. मी या ब्रशने अगोदर ब्रश करून घेणार आहे. किट मध्ये जी वॅक्स क्रीम येते ती अगोदर तुम्हाला आयब्रोज वरती लावायची आहे आणि त्याच्यानंतरच हे जे शेड असतात ते लावायचे आहेत. तर फिल करताना नेहमी आपल्याला आयब्रोजच्या आउटर कॉर्नरला म्हणजेच हा जो पॉइंट तुम्हाला दिसतोय तिथे अगोदर फिल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इनर कॉर्नरला म्हणजेच इथे थोडा थोडा टचअप द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जे आयब्रोज आहेत त्या अजून जास्त नॅचरल दिसतील. हा जो शेड आहे ब्राऊन कलरचा तो लावणार आहे. तर पाहू शकता तुम्ही मी आउटर कॉर्नरला पूर्णपणे फिल करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ब्रश वरती प्रोडक्ट अजिबात घ्यायचं नाहीये. पहिलं जे प्रोडक्ट घेतलं होतं आणि फिल केलं त्याच ब्रशने आपल्याला इनर कॉर्नरला अशा पद्धतीने टचअप द्यायचा आहे. फक्त त्याच्यावरती अजिबात प्रोडक्ट घ्यायचं नाहीये. आयब्रोज झाल्यानंतर मी थोडंसं ड्रामॅटिक आयलाइनर आणि काजळ लावणार आहे. मी त्यासाठी यूज करणार आहे हे मेबलिनचं लायनर आणि अगेन मेबलिनचंच काजळ.
आयलाइनर लावताना या ब्रशवरती जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे, ते अगोदर आपल्याला अशा पद्धतीने रिमूव्ह करायचं आहे. जेणेकरून जास्त लागलं जाणार नाही आणि आयलाइनर खराब होणार नाही. सो त्याच्यानंतर मी यूज करणार आहे मस्कारा आणि मी जो मस्कारा यूज करत आहे, तो आहे मीना प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा. त्यानंतर मी थोडंसं हायलायटर आणि ब्लश लावून घेणार आहे. मी इथे यूज करत आहे स्विस ब्युटीचं 3 in 1 पॅलेट, ज्यामध्ये आहे कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर आहे. तर ब्लश लावण्यासाठीचा जो ब्रश आहे तो घेतला, थोडंसं प्रोडक्ट त्यावरती घेतलं, थोडंसं झटकलं, आपल्या चिक्स वरती लावायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम थोडंसं मी यूज केलेलं आहे. कॉन्टोरिंग करणार नव्हते, पण थोडासा नोजला शेप देण्यासाठी मी कॉन्टोरिंग करत आहे. सो यामधलंच कॉन्टोरचं प्रोडक्ट घेणार आहे आणि हे कॉन्टोरिंगचं ब्रश आहे. तर हायलायटर मी अगेन लावणार आहे. सो हायलायटरचा ब्रश घेतला आणि त्याच पॅलेट मधला हायलायटर घेतलेला आहे आणि जिथे आपण ब्लश लावलेला आहे त्याच्यावरती किंवा तिथेच आपल्याला हे लावायचं आहे. सो पाहू शकता मी लावत आहे. त्याच्यानंतर नोजला देखील लावायचं आहे, फोरहेडला देखील लावायचं आहे. परत एकदा मी घेतलं. त्याच्यानंतर एकदम लास्टला मी आता लावणार आहे लिपस्टिक, जी आपल्या मुलींची सगळ्यात जास्त फेवरेट असते ती. मी लिप्सला बॉर्डर करून घेत आहे आणि त्यासाठी मी इथे शेल्सचं लिप लायनर यूज करत आहे. याचा कलर थोडासा पर्पल आहे आणि याचा जो शेड आहे तो यावरती दिसत नाहीये मला सध्या तर, पण मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. सो मी अगोदर बॉर्डर करून घेते ओठांना. आणि त्याच्यानंतर मी लिपस्टिक लावणार आहे. तर मी इथे यूज करणार आहे ही पिंक कलरची लिपस्टिक, जी की आहे झुडिओची आणि अतिशय सुंदर कलर आहे. तुम्ही पाहू शकता, मी ही यूज करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता इथे माझा संपूर्ण मेकअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि हा जो मेकअप आहे तो संपूर्ण दिवसभर छान सेट राहण्यासाठी मी यूज करत आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे. आणि हा जो आहे मेकअप फिक्सर तो आहे किस ब्युटीचा, अतिशय सुंदर आहे. तर हा मी स्प्रे करून घेते. हे सीसी क्रीम वापरून तुम्ही पाहिलं अतिशय सुंदर कव्हरेज जे आहे ते आलेलं आहे. आणि आता मी माझे इयरिंग्स वगैरे छान वेअर करून तुमच्याबरोबर शेअर करते की संपूर्ण लुक कसा वाटत आहे. हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. सीसी क्रीम बद्दल मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली की नाही ते देखील सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मराठी ब्युटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.